गणपती आपला का त्यांचा, तर हा कोणाचा, हा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा. पेपरला बातमी मी वाचली होती की JNUच्या कुलगुरू शांतिश्री पंडित यांनी एक पेपरला बातमी मी वाचली की कोणताही देव ब्राह्मण नाही असं त्यांनी विधान केलेलं आहे. की शंकर हा सुद्धा आदिवासी आहे, की शंकर स्मशानात बसतो आणि तो साप हे करतो, तर म्हणजे स्मशानात कोणताही ब्राह्मण देव स्मशानात जाणार नाही असं त्या बाईंनी विधान केलेलं आहे. देव कुठल्या जातीचा हे कोणालाच माहिती नाही, परंतु एकूणच देवांचं ब्राह्मणीकरण करण्याचं काम मात्र आज आपल्या समाजामध्ये किंवा हिंदू धर्माच्या रेट्यामुळे, हिंदुत्ववादी लोकांमुळं हे सुरू आहे. वास्तविक देव धर्म संस्कृती या एकूणच गोंडस नावाखाली आज मात्र आपल्याला असं दिसतं की द्वेष पसरवण्याचं काम किंवा हिंदुत्वाचा रेटाच जास्त देण्याचं काम हे आज केलं जात आहे. जय भारत. जागृती न्यूज चॅनलच्या ज्ञानशैली या प्रबोधन सदरामध्ये मी ॲडव्होकेट शैलजा मोळक आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. एक आठवड्याच्या गॅपनंतर मी आपल्याला भेटते आहे. काही लोकांचे मला फोन पण आले की यावेळेचा व्हिडिओ मॅडम तुम्ही पाठवला नाही वगैरे म्हणून, तर ह्याचाही मला खूप आनंद वाटला की आपलं जागृती न्यूज चॅनल खूप लोक पाहत आहेत आणि खूप चांगले प्रतिसाद सगळ्यांचा येतो आहे. आणि नेहमीप्रमाणेच आपण जो काही माहोल असतो आपल्या समाजामध्ये, जे काही सण समारंभ असतात किंवा ज्या विषयांची चर्चा असतो, तर अशा नवीन नवीन चर्चा घेऊन आपण संवाद दरवेळेस साधत आहोत. तर आता आपला गणपती बाप्पा आलेला आहे आणि उद्या परवा तो आपल्या घरी सगळ्यांच्या घरी विराजमान होणार आहे. आपली भारतीय परंपरा जी काही आहे तर ते पूर्ण वर्षभर आपण पाहतो की सण समारंभ आणि व्रतवैकल्य यांची रेलचेल असते. मागील महिन्यात मी श्रावण महिना आणि त्याचं महत्त्व किंवा त्याच्यात होणारे काही व्रतवैकल्य ह्याबद्दल पण बोलले होते. तसं एकूणच आपण जर पाहिलं तर जानेवारी ते डिसेंबर आणि मराठी महिने पाहिले तर चैत्र ते फाल्गुन असे 12ही महिने आपल्या प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही उत्सव, धार्मिक सामाजिक उपक्रम चालूच असतात. आणि आपण तर सगळे माणसं उत्सवप्रिय आहोतच. आणि ह्या सगळ्याला जोडून सण समारंभाबरोबर जे येतात चिकटून म्हणा किंवा जोडून म्हणा, तर रूढी परंपरा, कर्मकांड, मग त्याच्याबद्दलचे समज, गैरसमज, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि ह्या सगळ्या विषयावर आपण सातत्याने बोलत आहोत, बोलत राहायला हवे आणि याच्या चर्चा व्हायला पाहिजे. आणि ह्या चर्चा यासाठी आपण करतो की आपले विचार काही बदलतील का, काही मानसिकता बदल आपण करू शकू का. याला सगळ्या आता समजा गणपती बसवूच नका, सण समारंभ करूच नका असं मी म्हटलं तर कोणी ऐकणार आहे का, तर निश्चितच नाही. पण ह्याला आपण मग काही नवे आयाम देऊ शकू का किंवा काही बदल करू शकू का, याच्यातल्या काही व्रतवैकल्य जी आहेत किंवा काय रूढी परंपरा आहेत त्याच्यातला फोलपणा आपण समजून घेऊन त्याच्यात बदल करूयात, या दृष्टीनं, या भावनेतून मी सातत्याने बोलत आहे. आपण पाहिलं आहे की गेले 15 दिवस पासून 15-20 दिवस जसे श्रावण महिना संपला की गणेश आगमनाचे वेध सगळ्यांना लागतात आणि सगळ्या बाजारपेठा फुल होतात. आज आपण पुण्यामध्ये पाहिलं तर 15 ते 16 हजार सार्वजनिक गणेशोत्सव आज सुरू आहेत. आणि तुम्ही रस्त्यावर पाहिलं तर ट्रॅफिक जाम किंवा मोठमोठ्या कमानी, जाहिराती हे सगळं उभारलेलं आहे. पुलाची कामं चालू आहेत, मेट्रोमुळं रस्ते ठिकठिकाणी खणलेले आहेत, रस्ते बंद आहेत, वाहतूक विस्कळीत आहे आणि कित्येकदा कायदा आणि सुव्यवस्थासुद्धा धोक्यात येते. पोलीस प्रशासनाला काही ठोस निर्णय घ्यावे लागतात, त्याच्यावर पण मतमतांतरे होतात. आपण मागील आठवड्यात पाहिलं की कोथरूडचे एक संग्राम जे मित्रमंडळ आहे तर त्यांनी एक देखावा उभा करायचा होता की अफजल खानाचा वध
आणि त्याच्यावर म्हणजे कोणी पुरोगामी संघटना किंवा शिवप्रेमी संघटनांनी आक्षेप घेण्यापेक्षा पोलिसांनीच आक्षेप घेतलेला आपल्याला दिसला, कारण त्यामुळं कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार आहे. आणि म्हणजे दहीहंडीच्या वेळेस पण आपण मुंबईला पाहिलं की दहीहंडीला पण शिवाजी महाराजांनी अफजल खान त्या ह्याच्यावर चढले आणि कोथळा बाहेर काढला वगैरे अशी दृश्य दाखवली जातात. तर आता एकीकडं असं म्हटलं जातं की इतिहास, आता जे महासंघाचे कोण ते आनंद दवे बोलले की मग शिवाजी महाराजांचा इतिहासच पुसून टाकायचा का, मग ते सांगायचं नाही का. तर शिवाजी महाराजांचा इतिहास नक्की सांगायचा आहे, त्याच्याबरोबरच इतर महापुरुषांचा इतिहास पण आपण सांगायचा आहे. आणि जे जे विषय आहेत प्रबोधनाचे ते विषय आपण ह्या निमित्ताने हाताळूयात. परंतु अर्धवट इतिहास नको सांगायला, असं आमचं अनेक शिवप्रेमींचं मत आहे. कारण ज्या वेळेला म्हणजे अफजल खानाचा वध आणि शाहिस्तेखानाची बोटं हे विषय येतात, तर त्यावेळेला हिंदुत्ववादी जो रेटा आहे तर तो मुस्लिम हा एक नंबरचा शत्रू मानून त्या हेतूने ते दाखवण्याचे एक प्रक्रिया या समाजामध्ये होती आहे, तर ती धोकादायक आहे, ती चिंताजनक आहे असं आम्हाला वाटतं. आणि त्यामुळं इतिहास सांगताना तो सगळ्या सत्य परिस्थितीने सांगायला पाहिजे. आणि जसं अफजल खानाचा वध आपल्याला सांगायचा असेल तर मग त्याचबरोबर अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ह्यांनी शिवाजी महाराजांवर वार केलेला आणि शिवाजी महाराजनी कोणतीही जात धर्माची भाडबीड न बाळगता तो स्वराज्याचा शत्रू असं समजून त्याच्यावर पण वार केलेला आपण पाहिलेलं आहे. आणि हे सगळं सांगण्याची गरज आहे. वास्तविक आता जे आपण गणेशोत्सव पाहतो तर तो कोणी सुरू केला याच्यामध्ये सुद्धा मतमतांतरं आहेत की तो भाऊ रंगारी यांनी सुरू केला आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त केलेले. आणि हे वास्तविक हे टिळकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे, कारण भाऊ रंगारींनी ज्या वेळेला सुरू केला त्याच्यानंतर ती पेपरला केसरीला बातमी आलेली आहे, अग्रलेख आलेला आहे. त्याचं प्रदर्शनसुद्धा भाऊ रंगारी मित्रमंडळांनी 4-5 वर्षापूर्वी भरवलं होतं आणि हा न्यायालयीन वाद आहे. परंतु लोक हे समजून घेत नाही आहेत आणि मग असं एक त्याला समर्थनीय काढलं गेलं की मग टिळकांनी व सामाजिक स्वरूपात त्याला सार्वजनिक स्वरूप मोठ्या स्वरूपात प्राप्त केलं. तर हे सगळं होत राहतं आणि टिळकांनी हे का केलं तर त्यावेळेला ती स्वराज्याची गरज होती आणि त्या माध्यमातून प्रबोधन व्हायला पाहिजे आणि प्रबोधन करता येत होतं, लोक त्या माध्यमातून एकत्र येत होती, ही त्यावेळेची गरज होती. अगदी आपण सावित्रीबाईंच्या काळात सुद्धा पाहिलं तरी हळदी कुंकाच्या माध्यमातून सावित्रीबाईंनी प्रबोधन केलेलं दिसतं किंवा अनेक त्या काळातल्या महिलांनी सुद्धा हळदी कुंकाचे उपक्रम घेऊन महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं किंवा काही परंपरा म्हणजे त्यांच्या जे दुय्यमत्व आहे याची माहिती देणं, तर हे सगळं काम त्यावेळेला केलेलं आहे आणि त्यावेळेला ती गरज होती. परंतु आज काही वर्षांपूर्वी म्हणजे मी स्वतःच सामाजिक उपक्रम राबवताना गणेशोत्सवाबद्दल एक निबंध स्पर्धा घेतलेली होती आणि त्याची मला काल आठवण आली. तर निबंध स्पर्धा गणेशोत्सवाची घेतली विद्यार्थ्यांची, तर त्यावेळेला सुद्धा म्हणजे काही लोक पारंपरिक पद्धतीने त्याचं महत्त्व सांगणारे निबंध आले, पण काही 1-2 निबंध मला असे चांगले आठवत आहेत की त्याच्यामध्ये की टिळकांनी हे सुरू केलं परंतु त्याचं आज बाजारी रूप किंवा बिभत्स रूप कसं आहे तर हे मांडणी करणारे सुद्धा आज विद्यार्थी आहेत. आणि आजही आपण जेव्हा बघतो तर त्यावेळेला जे सगळं एकूण जे प्रकार पाहिला तर म्हणजे आता अनेक ठिकाणी जी मंडळं आहेत आणि ही ॲक्च्युली धर्म आणि देव त्याची आस्था हा एक वेगळा अभ्यासाचा विषय राहील. परंतु म्हणजे अगदी खंडणी वसूल करायची
किंवा इतकी इतकी देणगी दिलीच पाहिजे या पद्धतीने अनेक व्यापारी, व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर्स अशा अनेकांचे अनुभवसुद्धा मी या निमित्ताने घेतलेले आहेत. आणि काही विचारू नका असं सांगितलं जातं की इतकी इतकी देणगी द्यावी लागती. आणि मग ह्या देणग्यांमधून काय केलं जातं काय नाही, तर ह्याला एक धर्मादाय आयुक्ताचं सुद्धा नियंत्रण असतं. आणि ते अजून प्रखरपणे ते व्हायला पाहिजे आणि असं मला वाटतं. कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की अनावश्यक खर्च खूप केले जातात. आणि उदाहरणार्थ खूप मोठमोठ्या भिंती लावणं किंवा मोठमोठे देखावे करणं, म्हणजे ह्याला सगळ्याला आता वास्तविक पोलीस परवानगी किंवा कॉर्पोरेशनची परवानगी सगळं घेऊन केलं जातं. आता काही वर्षांमध्ये आपण पाहिलेलं आहे की रस्त्यांना मुळातच खड्डे रस्त्यात का रस्ते खड्ड्यात अशी परिस्थिती असताना खड्ड्यांना परवानगी नाकारली गेली. आणि त्याच्यामुळं आज ज्या मोठ्या मोठ्या चौकटी दिसतात आपल्याला, तर त्याच्यावर ते उभारलं जातं. म्हणजे रस्त्यात खड्डे केले जात नाहीत आता मंडळांना. हा एक बदल फक्त झालेला आपल्याला दिसतोय. परंतु जर आपण विचार केला तर वास्तविक मंडळांची संख्या कमी व्हायला पाहिजे. की एक सोसायटी एक गणपती किंवा एक गाव एक गणपती असं एकीकडं होण्याची आज गरज असतानासुद्धा आज जर आपण पाहिलं तर अनेक घरांमध्ये विभक्त कुटुंब पद्धती येते. आणि मग घर 2 भाऊ झाले, 3 भाऊ वेगळे झाले की ते पुन्हा गणपती बसवायला लागतात. आणि मग लहान मुलगा कोणीतरी घरात येतो जन्माला आणि मग ते गणपती बसवण्याचं प्रमाण आहे. वास्तविक देव धर्म संस्कृती या एकूणच गोंडस नावाखाली आज मात्र आपल्याला असं दिसतं की द्वेष पसरवण्याचं काम किंवा हिंदुत्वाचा रेटाच जास्त देण्याचं काम हे आज केलं जात आहे. वास्तविक गणेश ही एकीकडं कलाकारांची देवता किंवा नृत्यकलेची देवता, बुद्धीची देवता मानली जाते. वास्तविक भारतीय परंपरेमध्ये अनेक देवता ही प्रेरक मानल्या गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ पंढरीचा विठोबा, ज्योतिबा, खंडोबा, गणपती, बळीराजा, मारुती, स्थानिक ग्रामदेवता, तुळजाभवानी, अंबाबाई, काही कुलदेवता इत्यादी ह्या आपल्या एकूणच भारतीय परंपरेमध्ये प्रेरक मानलेल्या आहेत. परंतु गेल्या काही वर्षात आणखी काही देवांची भर आपल्याला पडलेली दिसते. ती म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थ, गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, बालाजी, याशिवाय अनेक महाराज, बुवा, बापू, ताई, हे तर वेगळंच आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर म्हणजे अलीकडं सरळ सरळ देवदेवतांचे जातीनिहाय किंवा वर्गनिहाय वर्गीकरण केल्याचं पण दिसतं. मला हे सहज एक जाणवलं. एक आमचे डॉक्टर आहेत, त्यांच्याशी सहज चर्चा करताना आमच्या दोघांच्याही लक्षात हा मुद्दा आला. म्हणजे ते डॉक्टर वास्तविक धार्मिक आहेत आणि त्यांनी अगदी असं कानाला हात लावून म्हणजे मला देवाबद्दल काही म्हणायचं नाही, पण मॅडम खरंच मला असं जाणवलं. म्हणजे मी जेव्हा चर्चा केली तेव्हा असं जाणवलं की आपण जर देव पाहिले इकडं कोणता समाज जातो असं जर आपण बघितलं तर एकूण इकडं जाणारा हा बहुजन समाज जास्ती आहे. आणि मग देवी किंवा गणपती किंवा गजानन महाराज, अक्कलकोट स्वामी इकडं जर जाणारा कोणता समाज आहे असं बघितलं तर तिथं उच्चभ्रू किंवा आपण असं म्हणू ब्राह्मण समाज हा जास्त त्या देवदेवतांना मानतो. तर आता मला एक परवा सहज फोन आला, म्हणजे एका व्यक्तीचा, आपल्याच जो जागृती न्यूज चॅनल ऐकतो कायम त्या व्यक्तीचा मला फोन आला की ताई आमच्याकडे गणपती बसवत नाही आणि आमच्या शेजारी गणपती असतो आणि शेजारचे मला म्हणतात की तुम्ही का नाही बसवत म्हणून, तर मग बसवावा की नाही बसवावा. तर मी म्हटलं रे बाबा रे, हा वैयक्तिक विषय आहे आणि मी काय तसं बसवू नका किंवा बसवा असा मी काही सल्ला देण्या इतकं माझं काही मी मोठेपण मांडत नाही. परंतु माझ्या घरी बाबा मी वैयक्तिक सांगते की माझ्या घरी काहीच नाही आहे. माझ्या घरी देवघर नाही, माझ्या घरी गणपती नाही, माझ्या घरी गौरी नाही, माझ्या घरी फक्त शिवाजी महाराजांचं मंदिर आहे असं मी त्याला सांगितलं. आणि याच्यामुळे बाबा काहीच बिघडलेलं नाही आहे माझं.
म्हणजे हे मी आपलं माझं वैयक्तिक मत मी त्याला सांगितलं. आणि तुम्हाला वाटतंय का, मग त्यांना मी थोडे प्रश्न विचारले की तुम्हाला वाटतंय का की गणपती बसवलाच पाहिजे. तर तो म्हटला नाही असं तर काही वाटत नाही, पण सगळे बसवतात आणि म्हणून मग असं नाही का, मग कधी कधी घरच्यांना पण वाटतं की मग नाही का सगळ्यांच्या घरी असतं आणि मग आपल्या घरी नसतं. तर हे 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 प्रश्न म्हणजे सामान्य माणसाला पडतात वास्तविक. परंतु आपल्या माणसांना अजून मला अनेक प्रश्न पडतात की माझ्या एका मैत्रिणीच्या घरी म्हणजे आत्ताच तिची माझी चर्चा झाली की ती म्हटली की ताई जिजाऊ ग्रुपवर मी आल्यापासून मला पण हे सगळं नाही करायचं आहे, परंतु म्हणजे माझे दीर बसवत होते मोठे आणि त्यांनी अचानक बंद केलं आणि माझे मिस्टरांनी ते गणपती आपल्या घरी बसवायला सुरुवात केली आणि माझा तेव्हापासूनच विरोध होता, पण नवऱ्याच्या पुढे माझं काही चालत नाही. आणि मग ते खूप कडक व्रत असतं ते, मग आता सुरू केलं तर बंद कसं करायचं आहे, मग मला ते काही होत नाही वगैरे अशी तिची माझी चर्चा. तिला म्हटलं अगं हा मानसिक विषय आहे आणि याच्यामध्ये भीती असं काही नाही. तुम्हाला वाटलं छान वाटलं, मुलगी लहान होती मुलगा लहान होता तोपर्यंत तुम्ही कौतुकाने बसवलं, आता मुलंही करत नाही आहेत आपली, बरोबर की नाही. तर मग हो म्हटली. तर मग ते मुलं तर म्हणे आरतीला पण नसतात, मग थांबत नाहीत किंवा कुठं कुठं जातात. म्हणजे जर मग फक्त नवराच बायकोंनी हे जर करायचं असेल तर मग ते करायला पाहिजे का, तर नाही केलं तरी चालेल असं मी तिला म्हटलं. तर तिला म्हटलं ठीक आहे बाबा. तर ती म्हणजे 10 दिवस गणपती असतो. म्हटलं तू असं कर, प्रेमाने बोलून हळूहळू त्याला तर 10चा 5 दिवसावर आण, 5-10 दिवस सोड. आणि तिला म्हटलं की 1.5 दिवसाचा गणपती बसवणारा मोठा वर्ग आपल्या समाजामध्ये आहे, आपण त्याचं अनुकरण कधी करणार की नाही. मग 1.5 दिवसाचा जर गणपती चालतो तर मग आपण कशाला 5, 6, 7 दिवस 10 दिवस करायचं. आणि जर करायचं असेल तर मग ते जर आपण श्रद्धेने प्रेमाने आनंदाने करणार असू तर करावं, या मताची मी आहे असंही त्या व्यक्तीलाही मी सांगितलं. आणि मग त्यांनी मला फोनवरच सांगितलं, 10 ते 15 मिनटं बोलले आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही ताई तुमच्याशी बोलून मला बरं वाटलं आणि मी काही गणपती बसवायचा विचार करणार नाही आहे. तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. परंतु आपल्याकडे आता त्या माणसाने मला असाही प्रश्न विचारला की ताई म्हणजे गणपती आपला का त्यांचा, तर हा कोणाचा, हा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा. तर वास्तविक गणपती आणि शंकर, आता मध्येच एक पेपरला बातमी मी वाचली होती की JNUच्या कुलगुरू शांतिश्री पंडित यांनी एक पेपरला बातमी मी वाचली की कोणताही देव ब्राह्मण नाही असं त्यांनी विधान केलेलं आहे. की शंकर हा सुद्धा आदिवासी आहे, की शंकर स्मशानात बसतो आणि तो साप हे करतो, तर म्हणजे स्मशानात कोणताही ब्राह्मण देव स्मशानात जाणार नाही असं त्या बाईंनी विधान केलेलं आहे. आता त्या विधानात मला पडायचं नाही, परंतु एकूण जर पाहिलं मी तर देव कुठल्या जातीचा हे कोणालाच माहिती नाही आहे, त्याचं संशोधन अजून खूपसं झालेलं नाही आहे. परंतु एकूणच देवांचं ब्राह्मणीकरण करण्याचं काम मात्र आज आपल्या समाजामध्ये किंवा हिंदू धर्माच्या रेट्यामुळे हिंदुत्ववादी लोकांमुळं हे सुरू आहे. त्याच्यामुळं अनेक जण संभ्रमात राहतात की मग आपला का त्यांचा, हे आपलं का त्यांचं, मग हे जातं. तर आमचा प्रश्न गेले अनेक वर्षांचा तोच आहे. जर हिंदू म्हणून आपण सारे अनेक जाती एक आहोत तर आपले रीतिरिवाज, आपले देव, आपल्या परंपरा, आपले लग्न कार्य, आपले मृत्यूनंतरचे हे एक का नाही, हा प्रश्न आपण कधी कोणाला विचारला नाही. आणि गावनिहाय, जातीनिहाय रूढी परंपरा आणि कर्मकांड आणि श्रद्धा अंधश्रद्धाची धुसर रेषांना समजून घेतात. ते अंधश्रद्धा नाहीच हो, अंधश्रद्धाचे असं मी म्हणते, कारण त्याच्याकडेच आपण जास्त व्हावत जातो. आता आमच्याकडे गणपती नाहीच, गौरी नाही, मग आम्ही बसवाव्यात का, नवीन प्रथा सुरू करू शकतो का, आमचे मोठे घरी बसवत होते मग आम्ही हे सुरू केलं तर चालेल का, मग आता चालू आहे तर बंद कसं करायचं, मग मूर्ती कोणत्या सोंडेची घ्यायची, उजव्या का डाव्या सोंडेची, कोण म्हणतं उजव्या सोंडेची, कोण म्हणतं ती वाईट असतं, मग ते घरामध्ये काही प्रॉब्लेम येतात असं तसं, किंवा शाडूची घ्यायची का प्लॅस्टर ऑफ पॅरिसची की पंचधातूची, विसर्जन कधी करायचे, कसं करायचं, गणेशाला काय आवडतं, कोणती फुलं आवडतात, पत्री आवडतात, नैवेद्य कोणता हवा, मग ते जास्वंदीचंच फूल पाहिजे, मग ते बेल आणि तुळस या दिवशी व्हायचीच नाही, असे अनेक आहेत.
म्हणजे काही जर धार्मिक पुस्तकं जर तुम्ही कोणी चाळलीत तर तुम्ही म्हणजे हसताल की इतकं त्याच्यामध्ये काय काय आहे आणि हे सगळं कोणी ठरवलं हा विचार आपण कधीही करत नाही. आज आता तुम्ही जर बाजारात पाहिलं तर आता ऋषीपंचमी काय ते गणेशोत्सवाच्या मागे पुढे आदल्या दिवशी हरतालिका आणि दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असे 2-1 बायकांची व्रतं आहेत ही पण ही येतात. तर याच्यामध्ये पाहिलं तर आता हरतालिकेचं व्रत हे कुमारिकांनी करावं असं समजलं जातं आणि ते का सुरू झालं तर ते काय म्हणे पार्वतीनी चांगला वर मिळावा म्हणून आराधना केली आणि मग तिला शंकरासारखा चांगला पती मिळाला आणि म्हणून चांगला पती शंकरासारखा मिळावा म्हणून हे कुमारिकांनी व्रत करावं असं म्हटलं जातं आणि बऱ्याच आया आपल्या मुलींना हे व्रत करायला लावतात आणि त्याच वेळेला त्या आया पण हे व्रत करत असतात. आता माझी आईसुद्धा म्हणजे आता हे 25-30-40 वर्षापूर्वीचं मी सांगते की माझी आईसुद्धा हे व्रत करायची. त्यावेळेला मी लहानपणीसुद्धा तिला प्रश्न विचारायची की ठीक आहे मला तू सांगतेस की नवरा चांगला मिळावा म्हणून, मग तुला तर नवरा चांगला मिळाला आहे ना, म्हणजे दादा चांगले आहेत ना, मग तू कशाला उपास करती. तर मग ही बाई काय सांगणार की नाही पतीच्या सौख्यासाठी, म्हणजे आधी करायचं ते नवरा मिळण्यासाठी आणि पुन्हा ते व्रत चालू ठेवायचे ते पतीच्या सौख्यासाठी. म्हणजे एकूणच काय तर आपण श्रावण महिन्यातली पण व्रतं पाहिली की सगळीच व्रतं ही फक्त पतीच्या सौख्यासाठी कुटुंबासाठी ही सगळी बायकांवर लादलेली आहेत. हरतालिकेचं व्रत पुरुषांनी केलेलं कुठेही आपण पाहत नाही. तसंच दुसरं एक व्रत आहे ते ऋषीपंचमीचं व्रत. तर त्याच्यामध्ये सुद्धा वास्तविक ऋषी सप्तर्षी असं एक मी वाचनात आलेलं आहे माझ्या की जे 7 ऋषी होते तर त्यांचं म्हणजे आदर व्यक्त करण्याचा तो दिवस म्हणजे ऋषी संस्कृती, म्हणजे आपण आहोत कृषी संस्कृतीचे. मग आपण कृषी संस्कृतीचे सण साजरे करावेत का ऋषी संस्कृतीला जवळ करावं हा पण एक या निमित्ताने सगळ्यांनी विचार करावा. तर ऋषी पंचमी हा गणपती बसल्यानंतरचा दुसऱ्या दिवशीचा दिवस, तर त्या दिवशी ऋषीपंचमीचा उपवास हे सगळ्या बायका करतात. आता ह्या कोणत्या बायका करतात तुम्हाला किती जणांना माहिती आहे पहा. तर ज्या बाईला म्हणजे पाळी आलेली आहे आणि तिची पाळी जाईपर्यंत माहीत नाही का पण तिची पाळी जाईपर्यंत हा उपवास त्या बाईंनी करायचा असं हे ऋषीपंचमीचं व्रत आहे. आणि या दिवशी बैलांनी कसलेलं खायचं नाही, म्हणजे कंदमुळं किंवा जे स्वतः शेतात उगवलेलं असेल ते खायचं असं एक पूर्वीपासून एक परंपरा चालत आली. परंतु आज आता कोणीच आपल्याकडे शेती नाही आणि आपण काही पिकवत नाही, मग खायचं काय. तर मग आज बाजारामध्ये म्हणजे आपल्या इथं म्हणजे ब्राह्मण किंवा ज्योतिषाला जितकं माहीत नसतं तितकं आपल्या भाजीवाल्याला सुद्धा माहिती असतं की तो लगेच भाजी मध्ये ते वरई असेल भेंडी असेल असं काहीतरी उपवासाचे पदार्थ रताळी असतील हे विक्रीला कालपासून आहेत आणि हे ऋषीपंचमीला चालतात असं तो भाजीवाला सांगतो आणि आम्ही तो सांगेल ते रेट देऊन ते खरेदी करतो. आणि मग पुन्हा घरी आल्यावर जर मुलांनी आपल्याला प्रश्न विचारले की खरंच हे बैलांनी नाही का केलेलं तर आम्ही म्हणतो बायका काय म्हणतो की दृष्टीआड सृष्टी बाबा, आणि मग ते आपण उपवासाचं खातो. म्हणजे हे काहीतरी याच्यातला फोलपणा आपण जर लक्षात घेतला तर काहीतरी कोणीतरी सांगितलंय आणि आपण ते वर्षानुवर्ष करत राहतोय. तर ह्या पण विचार या निमित्ताने करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपण जर विचार केला की धर्म आणि संस्कृती जाणणारे किंवा काही मानणारे हे जे काही सोपस्कार आहेत सगळे देवदेवतांचे तर हे अगदी सहजपणे करतात. त्यांना कसलेच प्रश्न पडत नाहीत, ते कसलं टेन्शन घेत नाहीत. त्यांच्या आवडीने आणि सवडीनं ते 1.5 दिवसाचा गणपती बसवून इतरांच्या पूजा करायला पुन्हा स्वतःची वेळ राखून ठेवतात असं आपण त्याला म्हणतो. आणि म्हणून सहज त्यांनी करतात. पण बहुजनांना मात्र भीतीच जास्त असते. तर वास्तविक आपण कोणताही हे म्हणजे देवाला जर खरंच देव असेल
आणि देवाला काय हवं असेल तर तुमचं 2 हात आणि 1 मस्तक असं म्हटलं जातं. तर त्याच्यामुळं देव हा भक्तीचा भुकेला आहे. आपण हे पुन्हा पुन्हा विठ्ठलाच्या बाबतीत सुद्धा हे बोललेलो आहोत की त्याला काहीही लागत नसतं. परंतु जर आपण पाहिलं तर आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या म्हणजे श्रीमंतीनुसार देव बदललेले आहेत. म्हणजे कसे, तर कोणाकडे शाडूचा गणपती असतो, कोणाकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा असतो, कोणाकडे चांदीचा असतो. तुम्ही जर देव पाहिले, श्रीमंतांघरची देवघरं जर कधी योग आला तर डोकावून जरूर पहा, तर तिथं सगळे चांदीचे देव असतात. आता वास्तविक चांदीचे देव, सोन्याचे देव असणं आणि मग त्या देवाची पूजा केली तर जास्त चांगली आहे आणि मातीच्या देवाची केली तर कमी त्याला भक्ती पोचते का, तर हा सगळा विचार आपण करायला पाहिजे. पण अमुक यांनी केलं म्हणून अमुक ते करण्याची जी काही आपली एक प्रकार आहे, तर त्याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने जर आपण विचार केला तर गणपती बसवणं काय किंवा न बसवणं काय हे यात अवघड आणि अशास्त्रीय असं काहीच नाही असं मला वाटतं. आपल्याला वाटलं तर तो बसवावा आणि तो आपण मनोभावे किंवा जर काही खरंच श्रद्धापूर्वक आपल्या आनंदाने आपण जर काही गोष्टी करणार असू तर कराव्यात. पण आज आपला बहुसंख्य समाज हा अमुक करतात तमुक करतात म्हणून करणारा हा समाज जास्त आहे. आणि गणपती बसवणं किंवा न बसवणं ही सर्वस्वी वैयक्तिक बाब आहे. मुळात आपल्या घटनेने आपल्याला सर्व प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहेत, कोणतेही धार्मिक बंधन लादलेलं नाही. आणि त्यामुळं आपल्याला जे वाटतं ते करावं आणि आपल्याला नाही वाटत तर नाही करावं. याच्यामध्ये जास्त कोणाच्या खोलात कोणी विचारायला गेलात की तुम्हाला 100 फाटे फुटतात. मग तुम्हाला किंवा घरी काही एखादी वाईट घटना घडली तर मग आपण विचारायला जातो कोणाला तरी आणि तो मग तुम्हाला अमुक तमुक पूजा करा, मग तुम्ही असं केलं पाहिजे, तुम्ही तसं केलं पाहिजे, अशा पद्धतीचं सांगितलं जातं. आणि मग ते आपण त्या कर्मकांडामध्ये किंवा अंधश्रद्धेमध्ये हळूहळू जायला लागतो. आणि एकदा बसवला की कायम बसवावा लागतो हा एक गैरसमज आहे. आणि वास्तविक आपण जर बघितलं तर बाजारातून ज्या वेळेला आपण मूर्ती विकत आणतो तर त्यावेळेला ती केवळ एक मूर्ती असते आणि तिला समथिंग अमाऊंट पे करून आपण ती फक्त मूर्ती म्हणून विकत आणलेली असती. आणि जर म्हणजे आता एक शास्त्र असे सांगतं, एक 2 पुस्तकं आहेत म्हणजे एका चांगल्या प्रकाशनाची, तर त्या पुस्तकामध्ये अनेक प्रश्नांची चर्चा ही केलेली आहे. आणि ती जर आपण जर वाचली तर अनेकदा जे काही आपल्याला मौखिक परंपरेने काही शास्त्र म्हणून आपल्यापर्यंत पोचलेलं असतं तर याच्यामध्ये किती फोलपणा आहे हे आपल्या लक्षात येतं. वास्तविक जे काही मंत्रोच्चार म्हटले जातात की त्या मंत्रोच्चारांनी ती आता जे आपण माहिती आपल्याला वेदोक्त पुराणोक्त मंत्र आपण ऐकलेलं आहे आणि ह्या सगळ्या मंत्रोच्चारांनी त्या मूर्तीमध्ये देवत्व आणलं जातं असं एक तज्ज्ञ मंडळी आपल्याला सांगत असतात. आणि ते देवत्व आणण्याची प्रक्रिया ही मूर्ती घरी आणल्यानंतर ती होत असते आणि तोपर्यंत ती साधी मूर्ती असते. आणि मग देवत्व आल्यानंतर ती ज्या वेळेला विसर्जित केली जाते तर त्यावेळेला तिच्यातलं देवत्व संपतं. त्याच्यामुळं त्याचं खूप काही असं खूप त्याचा अवघड विषय हा सगळा फक्त आपल्या मनातल्या भावनांनी करून ठेवलेला आहे असं मला वाटतं. वास्तविक म्हणजे मी तर कायम म्हणजे देव आहे की नाही या वादात न पडता देव ही एक चांगुलपणाची संकल्पना आहे असं मी मानते. आणि देव या संकल्पनेबद्दल जी एक धार्मिक भीती आणि भय निर्माण करायचं काम आपल्या धर्म संस्कृती आणि धर्मरक्षकांनी केलेलं आहे. आपली वाटचाल ही मुळात मला वाटतं भयमुक्तीकडे जाणं ही जास्त गरजेची आहे. आता ह्याच्यामध्ये खूप गैरसमज पण आहेत आणि हे सगळे भीतीपोटी आहेत, तर ते पण 1 2 3 मला या निमित्ताने सांगावेसे वाटतात. आता अनेक घरांमध्ये गणपती बसवल्यानंतर काही घरांमध्ये एखादी बाई गरोदर असती आणि त्यावेळेला गणपती बुडवला जात नाही
आणि गणपती कोंडून ठेवणं असं एक प्रथा खेडेगावामध्ये मी पाहिलेली आहे लहानपणापासून, की गणपती ठेवला जातो. कारण ती बाई गरोदर असताना म्हणजे ती असं काही वाईट घडू नये, गणपती बुडवला तर आपल्या आयुष्यात काहीतरी वाईट घडेल या भावनेतून गणपती ठेवण्याची प्रथा आहे. पण ॲक्च्युली म्हणजे गणपतीचा आणि बाईच्या गर्भारपणाचा काही एक संबंध नाही. कारण गणपती ज्या वेळेला तुम्ही 2 दिवस 4 दिवस 5 दिवस 10 दिवसासाठी बसवलेला असतो त्यावेळेला तो विसर्जित करणं हे जास्त गरजेचं असतं. तो उलट ठेवू नये असं पण एक तज्ज्ञ मंडळी जे शास्त्र सांगणारे आहेत ते सांगतात. पण ह्या प्रथा आपल्याकडे भीतीपोटी आज निर्माण झालेल्या आहेत. मधल्या काही काळामध्ये म्हणजे एकदा मी 1 वर्ष पुण्यामध्ये विसर्जन घाट जे असतात ते पाहायला मी गेले होते. माझे मिस्टर जेव्हा अधिकारी होते त्यांच्या समवेत मी सहजच गेले होते. आणि त्यावेळेला म्हणजे कॉर्पोरेशन जेव्हा विसर्जन घाटावर हौद बांधतं आणि हौदात विसर्जन करा आणि पाण्यात नको प्रदूषित होतं ह्या भावनेतून हे सगळं गेल्या 10-20 वर्षामध्ये सुरू झालेलं आहे हळूहळू. आणि कलशसुद्धा निर्माल्यासाठी ठेवले जातात. परंतु एकीकडे कॉर्पोरेशनचे अधिकारी किंवा कर्मचारी हौदामध्ये विसर्जन करा असं सांगत असताना जे काही सनातन धर्म पाळणारे धर्मरक्षक हे मात्र बोर्ड हातात घेऊन की धर्माच्या विरुद्ध जाऊ नका आणि वाहत्या पाण्यातच गणपती विसर्जन करा अशा पद्धतीचे विरोध त्यांना करताना दिसत होते. तर वास्तविक आज जर परिस्थिती पाहिली तर कोट्यावधी आज पूर्ण देशभरात म्हणजे आज 130 कोटी जनता आहे. तर त्याच्यापैकी निम्म्याहून जास्त लोक आज गणपती उत्सव साजरा केला जातो आहे. आणि अशा परिस्थितीत किती मूर्ती म्हणजे घरोघरी आणि सार्वजनिक अशा असतात आणि त्या सगळ्या विसर्जन करणं तर ते शक्य होत नाही. आणि अशा वेळेस मग आता मूर्तीदान एक चळवळ येत आहे. म्हणजे त्यालाही आपण प्रतिसाद देणं मला वाटतं गरजेचं आहे. आणि गणपती विसर्जनानंतर अनेक म्हणजे जे संस्कृती रक्षक धर्मरक्षक सनातन धर्माचे लोक त्या मूर्त्याची कशी विटंबना होते आणि मग त्या मूर्त्या कशा कुठेतरी दगडाच्या खाणीत फेकल्या जातात किंवा समुद्रामध्ये मुंबईच्या की कसे रेटले जातात गणपती अशा पद्धतीचे व्हिडिओज काढून ते फिरवत असतात. परंतु हे सगळं करत असताना आपण हा का नाही विचार करावा की खरोखर एवढ्या जर कोट्यावधी संख्येने जर मूर्त्या आज तयार होणार असतील घरोघरी बसणार असतील तर त्याचं म्हणजे डिस्पोज सुद्धा कसं करायचं. तर त्यामुळं मूर्तीदानाची चळवळ जी आहे तर त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हायला पाहिजे. आणि काही मला वाटतं आपण बदल करू शकतो आणि असे काही लोकांनी केलेले आहेत की उदाहरणार्थ म्हणजे घरी दरवर्षी मूर्ती न आणता पितळेची असेल पंचधातूची असेल कोणाच्या घरी चांदीची असेल तर त्याच मूर्तीची म्हणजे जे काही देवघरात मूर्ती असते तीच स्थापना वेगळ्या ठिकाणी करून त्याचीच पूजा आपण करू शकतो. आणि हे बदल आपण म्हणजे स्वागतार्ह मानायला पाहिजेत. वास्तविक म्हणजे आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा नेहमीच आपण चर्चा करतो आणि ती हातात हात घालूनच येतात असं आपल्याला दिसत असतं. आणि त्यामुळं आपण काही गोष्टींचा विचार हा करायला पाहिजे. तेव्हा मला असं वाटतं की अगदी मी विनंती करेन सगळ्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो की प्रथम भयमुक्त व्हा. भटमुक्त व्हा हे तर गरजेचंच आहे परंतु आपले भयमुक्त झाल्याशिवाय आपण भटमुक्त होणार नाही. देव ही एक चांगुलपणाची संकल्पना आहे आणि देव जर असेल तर तो नक्की पाहतोय. आपण जर कोणाचं वाईट केलेलं नाही आपण जर चांगले कर्म ठेवले आपण जर चांगले विचार ठेवले चांगले आचार ठेवले चांगल्या कृती ठेवल्या तर त्याच्यातूनच आपल्याला म्हणजे देव न मागतासुद्धा सगळं काही देईल. म्हणजे आता तुम्ही सगळेजण देव मानणारे असाल किंवा नसाल
परंतु आपण जर असं म्हटलं तर की देव खरं तर काहीच करत नाही, परंतु आपण देव चांगुलपणाची संकल्पना म्हटलं तर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला तो माणूस पणाच्या आपण सीमा ओलांडल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून आपल्याला माणूस हाच देव म्हणून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून हा भेटत असतो, हे आपण मनाशी बाळगलं पाहिजे. आणि मी तर वैयक्तिक जे काही आज करते, जे समाजकार्य करते, तेच देवकार्य आहे असं मी नेहमी समजते. आणि त्यामुळं मी एक भयमुक्त श्वास, मोकळा श्वास मी आज घेऊ शकते. वास्तविक देव कधीच कोणाचं वाईट करत नाही आणि चांगलं करत नाही. आपण जर छोटा उदाहरण पाहिलं तर ॲक्सिडेंट झाला, एखाद्या अपघात झाला तर त्याच्यामध्ये, एखाद्या बसचा अपघात झाला तर त्याच्यामध्ये 2 माणसं जातात आणि 4 माणसं वाचतात. 4 माणसं वाचणारे देवानी मला वाचवलं म्हणतात आणि 2 माणसं जी गेलेली असतात त्यांच्या घरचे की देवानी ही माणसं नेली असं म्हणतात. तर वास्तविक म्हणजे देव का करील का, असेल देव तर का करील का, म्हणजे तो नेईल तर नेईल सगळ्यांना आणि ठेवील तर ठेवील सगळ्यांना. तर म्हणजे देव काहीच करत नाही हे तुम्ही एकदा मनामध्ये बाळगलं तर तुम्ही भयमुक्तीकडे वाटचाल करू शकताल. आणि वास्तविक आज जर पाहिलं आपण जे काही एक लुटारू पद्धतीचं एक बाजारीकरण झालेलं आहे, आज अनेक देवळांमध्ये पाहतो किंवा अनेक पूजा अर्चांमध्ये पाहतो किंवा अनेक ह्याच्यामध्ये पाहतो, तर त्याच्यामुळं त्यांना सगळ्यांना जे संस्कृती रक्षक आहेत, धर्मरक्षक आहेत, त्यांना पण देवाची भीती नाहीच आहे. तर हे का नाही आपण समजून घेत कधी. तर त्याच्यामुळं आहे ना की आणि आता गणपतीचंच उदाहरण घेतलं तर आज गल्लोगल्ली नवसाचे राजे हे निर्माण होत आहेत. तर आपल्याला ह्या वेळेला तुकाराम महाराजांची आठवण ठेवायला पाहिजे की नवसे कन्यापुत्र होती तर मग का करणे लागे पती. तर मग असं जर आपल्या संतांनी आज गाडगेबाबांनी अनेक लोकांनी सांगून ठेवलेलं आहे, तर तेव्हा गल्लोगल्ली निर्माण होणाऱ्या या नवसाच्या गणपतीला साकडं घालू नका. आणि कोणताही देव पावत नसतो आणि देव मानत असाल तर देवाकडे खरंच काही मागू नका. न मागताही आपलं कर्म आणि कर्तृत्व चांगलं ठेवलं तर सगळं काही ठीक आहे. परंतु म्हणजे देव मानतच नसाल तर देव काहीच करणार नाही, हे करताना सुद्धा इतरांच्या भावना मात्र दुखवू नका असं मला या निमित्ताने सांगावं वाटतंय. कारण आपले डॉक्टर आळ साळुंखे सुद्धा, मी पुन्हा त्या विषयावर बोलणारच आहे, मित्रांनो शत्रू करू नका असं एक खूप चांगलं पुस्तक आपल्या चळवळीतल्या खास माणसांसाठी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आपल्याला हवे ते बदल करा, आपल्याला योग्य वाटेल ते करा. भयमुक्त झाला तर काहीच अशक्य नाही आणि सारे काही मनावर अवलंबून आहे. मानसिकता बदल आणि परिवर्तन मात्र शक्य आहे असं खुणगाट मनाशी बांधा. जय भारत.